नववर्षाच्या स्वागताला अलिबाग मुरुडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली। समुद्राच्या लाटांचा आनंद घेत जलक्रीडांनाही पर्यटक पसंती देत आहेत। नववर्षाच्या स्वागतासाठी रायगडमध्ये अवजड वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता 31 डिसेंबर सकाळी 8 ते 1 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी असेल। बेळगावात ओल्ड मॅनचं दहन करून नववर्षाचं स्वागत करण्याची परंपरा आहे। त्यामुळे ओल्ड मॅन तयार करण्याच्या कामाला गती आली आहे। त्यातही यंदा धुरंधर चित्रपटातील रहमान डकेत या गँगस्टरच्या लुकची अधिक चर्चा आहे। येवल्यात पिंपळगाव टोलनाक्याजवळ 2 भीषण अपघात झाले। यात 2 महिलांचा मृत्यू झालाय। विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची धडक झाल्याने हे दोन्ही अपघात झाल्याची माहिती आहे। नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उपाययोजनांची माहिती दिली। नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज आहे असं कदम म्हणाले। सप्तशृंगी गडावरील आदिमायचं मंदिर 24 तास खुलं राहणार आहे। 30 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत मंदिर 24 तास खुलं असेल। नाताळ उत्सव, शाकंभरी नवरात्रोत्सव आणि नववर्षानिमित्तानं विश्वस्त आणि व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे। मुंबईतील चिवडीमध्ये भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली, मात्र नंतर चाळीत आग पसरली आणि काही खोल्यांमधल्या सिलेंडरचेही स्फोट झाले। अग्निशमन दल परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करते। अमरावती MIDC मध्ये प्लास्टिक विरोधात महापालिकेने धडक कारवाई केली। एका गोडाऊनवर छापा टाकून तब्बल 394 पोती जप्त करण्यात आली आहे। त्याची अंदाजे किंमत 25 लाख असल्याची माहिती मिळते। महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा करून प्लास्टिक बंदी नियमांनुसार दोषींना 5,000चा दंड ठोठावला। बीडच्या पाटोदा मांजरसुंबा रोडवरील टोलनाक्यावर तिघांना बेदम मारहाण करण्यात आली। आरोपींना अटक करण्यासाठी जखमींच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। पोलीस या प्रकरणाचा तपास करतात।